मी पूजा आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। तर आता आपण आलेलो आहोत घाडगे मळ्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी की त्यांचं मत, त्यांच्या मनातला, त्यांच्या जनतेचा कौल, त्यांच्या भागातला कौल हा कुणाच्या बाजूने असेल। तर दादा काका मला तुम्हाला विचारायचंय की तू या निवडणुकीचे जे आता प्रचार वगैरे सुरू आहे आणि जे काही वर्दळ पेटलेली आहे यामध्ये तुमची भूमिका कोणाच्या बाजूने? साहेबांच्या, जयंत पाटील साहेबांच्या। पहिल्यापासून आम्ही नगरपालिका असू दे, खासदारकीचे असू दे किंवा आमदारकीचे असू दे, निवडणुकी प्रत्येक ह्याला म्हणजे बक्षीस आम्ही घेतलेलं आहे। एवढा आम्ही म्हणजे प्रचार करून मतदानाचे लीड कायम देत आलेलं आहे। आणि घाटगे मायांचा आणि साहेबांचा संबंध आणि शिंदे साहेबांचा सुद्धा संबंध अगदी जवळच आहे। त्यामुळे साहेबांसाठी आणि इरिगेशनचा भाग असून हे सगळं म्हणजे कसं आहे, पाचआंबा इरिगेशन साहेबांनी आणलेलं आहे। त्यामुळं आमची सुधारणा भरपूर झालेली आहे। त्यामुळं एवढी सुधारणा झाली, चारचाकी गाड्या असून देत, आमचं घर असून दे, बंगला, सगळं म्हणजे सुधारणा केलेली आहे। साहेब म्हणजे आमचं दैविक आहेत। मग तुमचं जयंत पाटलांविषयी काय मत आहे, म्हणजे तुम्ही त्यांच्या पाठीमागे आहात का? आता आमची ही तिसरी पिढी आहे तशी म्हणायला गेलं तर। आमचे राजाराम बापू पाटील यांच्यापासून जयंत पाटील आता प्रतीकदादांच्या पर्यंत आम्ही साहेबांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहिलेलो आहे। आष्टा शहराचा कायापालट करण्याचं काम आपले आमदार विलासरावजी शिंदे साहेब, स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब यांनी केलेलं आहे। त्यांना जी म्हणजे दोघांनी, जयंत पाटील साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी आपल्या आष्ट्याचा आणि आष्टा परिसरातील पूर्ण इस्लामपूर मतदारसंघाचा जो विकास केलेला आहे तो लक्षात घेता आम्ही पूर्ण घाटगेमाळा आणि आसपासचा पूर्ण भाग हा शिंदे साहेब आणि जयंत पाटील यांच्या पाठीशी कायम इथून मागेही उभा राहिलेला आहे आणि इथून पुढे उभा राहणार आहे। त्यामुळे जे आमच्या मळ्याची मध्ये थोड्या म्हणजे काही महिन्यापूर्वी जी बदनामी करण्यात आली, नाहीतर म्हणजे जे चुकीचं नेगेटिव्ह वातावरण करण्यात आलं की आष्टा भागात गाडगेमाळा फुटला, गाडगेमाळ्यात असं झालं, गाडगेमाळ्यात तसं झालं, हे पूर्णपणे खोटे आहे, पूर्णपणे खोटं आहे। यातून तुम्ही आता मगाशी थोड्या वेळापूर्वी बघितलं असेल, पूर्ण आमच्या भागातील सगळे इथं उपस्थित होते आणि सर्वांना म्हणजे एक दिशाभूल करण्याचं काम जे करण्यात आलं ते पूर्णपणे खोटं आहे। पूर्ण हा घाटगेमाळा जयंत पाटील साहेबांच्या मागे, ह्याच्या मागे उभा राहिलेला आहे आणि इथून पुढे उभा राहणार आहे। साहेबांचे आणि आमचे पाहुणेपायाचे संबंध आहेतच। पाहुणेपायाचे संबंध असून सुद्धा म्हणजे या भागाचा विकास जो साहेबांनी जो केलेला आहे तो म्हणजे खूप महत्वाचा आहे। इथे पाचआंबा पाणी पुरवठा स्कीम आहे म्हणा, या आमच्या भागातील रस्ते म्हणा, हे आता तुम्ही येता जाताना तर रस्त्यावर डांबावणी लाईटी बघताय। पूर्णपणे म्हणजे हा मळे भाग असून सुद्धा इथं पाणीपट्टी, घरपट्टी हे काही नसताना या भागाचा जो विकास साहेबांनी केलेला आहे, त्यामुळे आम्ही पूर्ण मळे भाग हा जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि सर्वजण तुतारीलाच मतदान करणार आहेत। मग आता जो इथे प्रचार सुरू आहे त्यामध्ये तुमचं काय कार्य आहे, म्हणजे तुम्ही त्या प्रचारात कशा प्रकारे सहभागी होताय? खरं तर बघितलं तर ज्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फुटला त्यानंतर ज्या पक्षाचे चिन्ह बदलले गेले, साहेबांचं चिन्ह बदलून तुतारी आलं, तर आता आमचं कामच एवढं आहे की ज्येष्ठ लोक आहेत ज्यांचं अजूनही मत आहे की बाबा घड्याळ हे चिन्ह त्यांच्या मनावर बिंबलं गेलेलं आहे, तर आमचं पहिलं कार्य असं आहे की त्या घड्याळ या चिन्हाच्या ठिकाणी तुतारी ही चिन्ह त्यांच्या मनावर बिंबवणं आणि त्याच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात युवक वर्ग असेल किंवा काय असेल त्याच्यामध्ये आम्ही कार्य चालू केलेलं आहे। प्रत्येकाच्या घरी जाऊन ज्या ज्येष्ठ लोकांना भेटून त्यांना आमचं तुतारी वाजवणारा माणूस आहे ह्याचं चिन्ह दाखवून त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल म्हणजे प्रलोभन म्हणजे ही करतोय, म्हणजे त्यांना ते चिन्ह बिंबवायचं काम करतोय, छाप त्यांच्या मनावर उठवायचं काम करतोय। अशा तऱ्हेने आमच्या प्रत्येक घरोघरी जाऊन जे आमचे आता युवक नेते आले होते ह्यांच्यातर्फे असतील किंवा युवकांच्या ह्याच्या असतील, आम्ही सगळ्यांची मिटिंग घेऊन त्याबद्दल आम्ही बूथमध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आमचं। आणि आम्ही तुतारीच्या पाठीमागे, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पाठीमागे हे चिन्ह आम्ही घेऊन आणि साहेबांच्या पाठीमागे साहेबांचे जे कार्य आहे, आता जी साहेबांनी एक अर्थमंत्री खातं असेल किंवा ग्रामविकास मंत्री खातं असेल किंवा गृहमंत्री खातं असेल, हे ह्याच्यानंतर जे आता खातं राहिलेलं आहे ते फक्त राहिलेलं आहे आता मुख्यमंत्री पदासाठी। तर आमच्या युवकांच्या मनातला जर कोण मुख्यमंत्री असेल तो म्हणजे जयंत पाटील साहेब आहेत आणि आम्ही त्या मुख्यमंत्री करण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे आम्ही ध्येय वेडे होऊन आम्ही त्यांचा प्रचार करतोय आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही उभा राहतोय, एवढंच आम्ही सांगतो। मग यावेळी घाडगे मळ्यातून जयंत पाटील साहेबांना कितीचं मताधिक्य देणार आहात? तरी एक 80% तरी हेखंड मतदान आम्ही सगळे देणार संपूर्ण। आमच्या इथं जवळजवळ मतदान ही मळाबाग ती खाल्ला एक दोन तीन मळ आहेत, त्यात आमचं जवळजवळ 350 मतदान आहे।
350 मतदान आहे तर आम्ही तरी 280-90च्या घरात जाईन आम्ही. विकास म्हणजे रस्त्याची कामं आणि 5 आंबाची स्कीम आणली ती महत्त्वाची झाली बघा, महत्त्वाचं. आणि साहेब म्हणजे कसं सुखाचं असून दे, काम लग्न असून दे, कोण वारलेला असून दे, अजून म्हणजे उपस्थित राहते तिथं. एवढं मोठं असं जेवणाला जरी म्हणजे सांगितलं तरी सुद्धा येतात. वास्तुशांती जरी असली तरी पण घाटगे मायांचा आमचा पाहुण्यापर्यंतचा संबंध असल्या कारणानं कायम साहेब आम्ही कधीही विसरत नाहीत आम्हाला. आणि आम्ही पण विसरत नाही कधी, बापूंच्या पासून. एवढं साहेबांच्यासाठी आम्ही हे करते आणि कायम आम्ही बक्षीस घेत असतो प्रत्येक नगर. तर आपण पाहत होता महाराष्ट्र न्यूज. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज.